तुझ्या रक्ताने विकत घेतले, हे घर तुझे प्रभू येशू. तुझ्या रक्ताने विकत घेतले, हे घर तुझे प्रभू येशू. तूच आहेस आमचा खडका, तूच आहेस आमचा खडका, मंदिराचा आधार तू. तुझ्या रक्ताने विकत घेतले, हे घर तुझे प्रभू येशू. वादळी आली तरी न डळमळे, तुझ्या प्रेमात घट्ट राहो. वादळी आली तरी न डळमळे, तुझ्या प्रेमात घट्ट राहो. पवित्र आत्म्याने भरूनी, पवित्र आत्म्याने भरूनी, जगा सुवार्ता सांगू. तुझ्या रक्ताने विकत घेतले, हे घर तुझे प्रभू येशू. तुझ्या रक्ताने विकत घेतले, हे घर तुझे प्रभू येशू. हे घर तुझे प्रभू येशू, हे घर तुझे प्रभू येशू. ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज ज्या वचनावर आपण मनन करणार आहोत ते मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 18वे वचन आहे. एकदा प्रभू येशूने शिष्यांना विचारले, तुम्ही मला कोण म्हणता? तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा प्रभूचा शिष्य पेत्र याने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. तेव्हा येशू त्याला म्हणाला, पेत्रा, माझ्या स्वर्गीय पित्याने हे तुला प्रगट केले आहे. माझ्या स्वर्गीय पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन, व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे चालणार नाही. या खडकावर मी माझी मंडळी बांधेन, आणि अधोलोकाची द्वारे तिच्यावर विजय मिळवणार नाहीत. प्रिय भावांनो, बहिणींनो, आपण जेव्हा मंडळी हा शब्द ऐकतो तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की ही मंडळी मनुष्याची नसून ख्रिस्ताची आहे. प्रभू येशू म्हणाला, मी माझी मंडळी उभारीन. पेत्राने कबूल केले, तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र. येशूने या कबुलीवर, या खडकावर मंडळी उभी केली. म्हणून मंडळीचा पाया कोणत्याही मनुष्यावर नाही, तर येशू ख्रिस्तावर आहे. जर आपल्या जीवनाचा पाया ख्रिस्तावर असेल तर संकट कितीही आली तरी आपण ढळणार नाही. एक उदाहरण सांगते. समुद्रात एका खडकावर एक दीपगृह बांधले होते. किती मोठे वादळ, विजा, लाटा आल्या तरी ते दीपगृह ढासळले नाही, कारण त्याचा पाया खडकावर होता. तसेच ख्रिस्तावर असलेला विश्वास
कधीही ढळत नाही. प्रभू म्हणाला, मी माझी मंडळी उभारीन. मंडळी मनुष्याची नसून ख्रिस्ताची आहे. आपण सेवक आहोत, पण मालक, जपणारा आणि वाढ करणारा तो प्रभू येशू आहे. शत्रू सतत मंडळीला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. छळ करणे, पापाची प्रलोभने, विभागणी करणे, पण येशू ख्रिस्ताने हमी दिली. अधोलोकांची द्वारे तिच्यावर विजय मिळवणार नाही. म्हणजे शत्रू कितीही ताकद लावो, ख्रिस्ताची मंडळी शेवटी नेहमीच विजयी राहील. एक उदाहरण सांगते. एका वादळात बागेतली अनेक झाडे कोसळली, पण एकच झाड ठामपणे उभारले, कारण त्याच्या मुळ्या खूप खोल जमिनीत होत्या. तशाच प्रकारे ख्रिस्तामध्ये खोलवर रुजलेली मंडळी व विश्वासी हे कोणत्याही वादळाला तोंड देऊ शकतात. प्रभू करो व आजचे आपले पवित्र वचन आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो. प्रभू सर्वांना त्याच्या विश्वासात स्थिर दृढ ठेवो, कारण तोच आमचा आश्रय आहे, तोच आमचा खडक आहे. त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तुझा पुत्र येशू ख्रिस्त, तू आमची या येशू ख्रिस्तावर तू आमची मंडळी उभी केली आहेस. प्रभू, आम्हाला ख्रिस्तामध्ये नेहमी स्थिर ठेव. संकटामध्येही आमचा विश्वास ढळू देऊ नको. तुझ्या मंडळीवर अधोलोकाचा विजय होणार नाही या वचनावर आम्ही उभे आहोत. प्रभू, तुझ्या गौरवासाठी आमचे जीवन आणि मंडळी वापर. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, म्हणून ऐक पित्या. आमेन.